हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात आजचा व्हिडिओ थोडासा स्पेशल असणार आहे, कारण मी आणि आभय जात आहोत लातूरला। प्रियाची एक्झाम असल्यामुळे तिला आणण्यासाठी हॉस्टेलवरून। तर दिवसभरामध्ये खूप सारी कामं होती आणि त्याच्यातच शनिवारी सकाळी मीटिंग पण होती 10वीला जाणाऱ्या मुलांच्या पेरेंट्सची आणि मुलांची पण होती, त्याच्यात पण सकाळी घाई होती। त्याच्यानंतर घरी तिथून आल्यानंतर घरची कामं या सगळ्यामध्ये दिवस कुठे गेला कळाला नाही। आणि मग संध्याकाळी आता 9ची ट्रेन होती आम्हाला मुंबईवरून लातूरला जाण्यासाठी, तर लवकरच निघावं लागतं। तुम्हाला तर माहितीच आहे मुंबईची ट्रॅफिकमुळं। मग आता आम्ही निघालेलो आहोत दादर स्टेशनला। तर आम्ही इथे बेस्ट बसने दादर स्टेशनला जात आहोत आणि तिथून पुढे ट्रेनने जाणार आहोत। मिस्टर पण जातात, पण त्यांना ऑफिसचं काम असल्यामुळे ते गेले नाहीत, तर मला जावं लागलं। आणि माझ्यासोबत म्हणून मी आभयला पण घेतलं, कारण त्याची एक्झाम त्या दिवशी नव्हती। मी आणि आभय जात आहोत, दोघंजण आम्ही जात आहोत। तर आभयची पण मीटिंग झाली आणि घरची पण कामं झाली। मग आता थोडंसं निवांत वाटत आहे। म्हटलं चला आता तरी थोडासा व्हिडिओ करून घेऊयात आणि मग शूट केलं। मी पण अगोदर कधी एकटी कुठेही जात नव्हते, सोबत मिस्टर किंवा वडील असायचे किंवा कोणीतरी सोबत असायचं। पण आता नांदेडला राहिले किंवा मुंबईला आले तेव्हापासून आता कधी मुलांमुळं किंवा कशामुळं एकटं जावं लागतं, कारण ऑफिस असल्यानंतर त्यांना सुट्टी मिळत नाही, त्याच्यामुळे जावं लागतं। तर इथं पाहू शकता बससाठी किती लांब रांग लागलेली आहे ते। आणि दादर हे मार्केट असं आहे ना की वर्षाचे 12ही महिने कोणताही सण असो किंवा सुट्टी असो किंवा ऑफिशियल डे असो, कोणत्याही दिवशी तितकीच गर्दी असते। आणि इनफॅक्ट सणाच्या वेळेस तर अति गर्दी असते। ह्या गर्दीतून जायला म्हणजे खूपच वेळ लागतो आणि त्यातल्या त्यात आपल्या काही वस्तू असतील तर त्या आपण जपून किंवा सुरक्षित न्याव्या लागतात। त्याच्यामुळे खूप गर्दी असते। इथे फुलांचं मार्केट आहे, सगळं मार्केट इथं दादर मार्केटमध्ये आहे। तर इथं आपलं जे मुलांना टाईमपास म्हणून खाण्यासाठी असतं, फरसाण चिवडा किंवा जे आपलं बाकरवडी चकल्या, इथं खूप वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीचे इथं मिळतात खाण्यासाठी आणि टेस्ट पण अदरवाईज चांगली असते। तशा घेतल्यानंतर मुलांना तेवढं चांगलं वाटतं की टाईमपास म्हणून मस्त खायला काही छान भेटतं म्हणून। आणि आता इथून आम्ही घेऊन निघालेलो आहोत स्टेशनला। तर पाहू शकता इतकी गर्दी आहे की वर तुम्ही पाहू शकता पुलावरून खूप गर्दी आहे। आणि हे आहे वरून मी खालचं थोडंसं दृश्य घेतलेलं, तर किती तुफान गर्दी आहे। आणि हीच गर्दी दिवाळीच्या वेळेस तर दुप्पट तिप्पट होते, पाय टाकायला सुद्धा जागा राहत नाही। आणि आता इथून आम्ही जात आहोत वरती। मुंबई म्हटलं की दगदग धावपळ, जिकडून तिकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची नुसती धावपळ लगबग चालू असते, कारण इथं बरेचसे लोक काम करणारे किंवा नोकरदार वर्ग आहे, ते जाण्यासाठी येण्यासाठी इथं बरेच लाखो लोक रोज प्रवास करतात। त्याच्यामुळे इथे कोणी कोणाकडे पाहण्यासाठी किंवा बोलण्यासाठी पण वेळ नसतो। प्रत्येकजण आपापल्या परीने जिकडे तिकडे जाण्याच्या ह्याच्यातच घाईतच असतो, असं चित्र दिसतं आपल्याला मुंबईमध्ये नेहमीच। त्याच्यामुळे रेल्वे स्टेशन असो, बस स्टॉप असो किंवा लोकल असो, कुठेही जा तुम्ही तितकीच गर्दी दिसते। सण असो, एरवी असो, कोणताही वार असो, सुट्टीच्या दिवशी तर आणखीन जास्तच। तर आता आम्ही इथे स्टेशनमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता इथं जात आहोत। इकडे तिकीट काढलेलं आहे, तर आम्ही तिकडे जाऊन थोडा वेळ बसणार आहोत। तर हे आहे दादरचं स्टेशन। तर आता इथं स्टेशनमध्ये गेल्यानंतर थोड्या वेळ होता, 8:30 वाजले होते आणि 9ची ट्रेन होती, म्हणून आम्ही थोड्या वेळ बसलात निवांत, कारण बसमध्ये पण नंतर इतकी गर्दी झाली ना की खूपच। आणि पाहू शकता हे मोठं स्टेशन आहे, तिकिटाचं आहे आणि दुसऱ्या साईडला पण आहे, 2 आहेत तिकीट काढण्यासाठी। आणि आता आम्ही जात आहोत प्लॅटफॉर्मवरती। तर हे प्लॅटफॉर्म आहे, तर आमची गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 4वरती लागणार होती। तर पाहू शकता प्लॅटफॉर्मसुद्धा धावती लाईफस्टाईल किंवा धावपळ मुंबईची जे म्हणतो त्यासारखंच आहे। उतरता आणि रस्तासुद्धा इतका उतरता आहे ना की एखादा जर पाय घसरला तर सरळ जातो खाली प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे, खूप धावता आहे। आणि प्लॅटफॉर्मवरती तर खूप गर्दी असणारच, कारण लोकल नेहमी 2-2 मिनटाला येतात जातात, त्याच्यामुळे इथं खूप गर्दी होती। आणि या गर्दीमध्ये सुद्धा एक वेगळं असं काहीतरी आहे इथे। तर पाहू शकता इथे अभय बसलेला आहे आणि अभय बसल्यानंतर त्याच्या पलीकडून बाजूला सहसा आपण पाहतो की मांजर ह्या गर्दीमध्ये किंवा माणसाच्या जवळ जास्त येत नाहीत, तर इथं पहा इतक्या गर्दीमध्ये सुद्धा ही मांजरसुद्धा मुंबईमधली असल्यामुळे कशी इतक्या गर्दीमध्ये सुद्धा निवांत बसली आहे आणि खात आहे। आम्ही पण एक बिस्किट टाकलं होतं, पण तिनं बिस्किट खाल्लं नाही, अशी मस्त न घाबरता बसली आरामशीर, जसं काही ती पण ट्रेनची वाटच पाहत आहे। ते पाहायला पण इतकं छान वाटत होतं ना
की असं वाटत होतं की काय मुंबईची मांजर पण आहे, की इतक्या गर्दीमध्ये सुद्धा ती तिचा निवांत वेळ असं थोडंसं बसल्यासारखी वाटत होती. बराच वेळ होती ती. तर इथं लोकलची गर्दी पाहिली तुम्ही चढताना, कसली गर्दी असते ते बघूनच असं वाटतं की अरे बापरे, या गर्दीमध्ये आपण केव्हा चढणार आणि कसं चढणार. तर थोड्या वेळाने आमची ट्रेन आली आणि आता आम्ही निघालेलो आहोत लातूरला. ही ट्रेन आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बिदर. तर इथून बिदरला जाणार आहे ते लातूरच्या पुढे. आम्ही लातूरला उतरणार आहोत. तर ही एक्सप्रेस आहे त्याच्यामुळे खूप फास्ट पण I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Gonna learn the consequence of being incompetent. Mental health is confidence, dreams and some honestness. I'm not here to save the day, that's for you to take away. I could play a million mind games, but instead I say something not illogical, something that is topical. Rub it on and watch it go, make yourself unstoppable. Dreams are irresponsible, but they're always possible. If you just believe, you could be so remarkable. Thoughts in my head, a collage and they spread. I'll be great one day, going off of my meds. No I'm not giving up, no I'm not giving in. I will make it to the top, take it. चमकत असलेली, त्याच्यामुळे मी रात्रीचा व्हिडिओ जास्त घेत नाही. आणि आता इथे आम्ही सकाळी पोहोचल्यानंतरच तुमच्याशी बोलते. तर पाहू शकता आता वाजलेले आहेत 6 आणि आता जवळपास आम्ही मुरुडच्या पुढे आलेलो आहोत. आणि इथे अभय उठलेला होता, त्यानं हा व्हिडिओ घेतलेला आहे. त्याची पूर्ण झोप झालेली होती आणि मग तो मोबाईल घेऊन बसला होता. म्हटलं थोडासा व्हिडिओ घे, सकाळ झालेली आहे, छान दिसते, त्याच्यामुळे त्यानं घेतला. पाहू शकता अशी मस्त प्रसन्न अशी सकाळ झालेली आहे. आणि आता अगदी थोड्याच वेळामध्ये लातूर येणार आहे. आणि आता हे पहा, हे आहे हरंगुळ स्टेशन. आमच्या इथून खूप जवळ आहे. इथे जर उतरलं तर आम्हाला घरी जायला केवळ 10 मिनिटला सुद्धा लागणार नाहीत. पण लातूर स्टेशनला जावं लागतं कारण इथे ट्रेन आता थांबत नाही आहे. आणि आता इथं फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहोत लातूरला. आणि आता इथून आम्ही घरी जाणार आहोत. वडील काही न्यायला आले नव्हते कारण राहू द्या म्हटलं, आम्ही येतो आता. त्याच्यामुळे वडिलांना काही बोलवलं नाही. आम्ही जात आहोत बसनी. आणि ही आहे बिदर एक्सप्रेस. आता ही लातूरवरून पुढे बिदरला जाणार आहे. त्याच्यामुळे खूप वेळ थांबत नाही, अगदी 5 मिनटं पण थांबणार नाही, अशी कमी वेळामध्ये इथून निघते. आणि हे लातूरचं स्टेशन नवीन झालेलं आहे, खूप मोठं आहे. एवढंच की फक्त मेन लातूर सिटीमध्ये नाही आहे, थोडंसं लातूरच्या साईडला येतं.
म्हणून, नाहीतर खूप मोठं स्टेशन झालेलं आहे। आणि आता इथून आम्ही निघालेलो आहोत बसने घरी। चला, तर आम्ही लातूर स्टेशनवरून घरी जात असताना बसने, तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख जे होते तर त्यांचाच मुलगा अमितराव देशमुख, तर यांनी सगळ्या महिलांसाठी, लेडीजसाठी बस ही फ्रीमध्ये, म्हणजेच त्यांना तिकीट नाही, कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जाणार नाहीत असा प्रवास केलेला आहे। किती दिवस आहे हे माहिती नाही, पण फक्त महिलांसाठी, लेडीजसाठीच फ्री बस आहे। कुठेही लातूर शहरामध्ये कुठेही प्रवास करा, तुम्हाला तिकीट घेतलं जाणार नाही। हे एक लेडीजसाठी खूप छान वाटलं की काहीतरी असं वेगळं झालेलं आहे आणि आत्तापर्यंत ते कुठेही कधीही ऐकलेलंही नाही आणि पाहिलेलंही नाही। तर ही कीर्ती बस आहे, तर ही महानगरपालिकेचीच आहे लातूरची। तर इथं लेडीजसाठी सगळ्यांना लातूर शहरामध्येच फिरण्यासाठी लेडीजची फ्रीमध्ये सोय केलेली आहे। त्याच्यामुळे महिलांना एक छानसा सुखद धक्का वाटतो। आणि आम्ही आलेलो आहोत आता छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच शिवाजी चौकामध्ये लातूरच्या। आता इथून आम्हाला बस दुसरी घ्यावी लागते, कारण ती गोलाईमध्ये जाते आणि आम्हाला गोलाईमध्ये जायचं नसतं। त्याच्यामुळे आता इथं आम्ही बसची वाट पाहत आहोत। पोहोचलेले आहोत लातूरमध्ये, बसची वाट पाहत आहोत आणि बस आल्यानंतर आता घरी जाणार आहोत। चला तर मग, गुड मॉर्निंग सर्वांना। आता लातूरला येऊन पण असं काही निवांत नाही आहे, लगेचच आजच संध्याकाळी आम्हाला मुंबईला जायचं आहे, कारण प्रियाची एक्झाम सुरू होणार आहे आणि तिलाच घेऊन जायचं आहे। त्याच्यामुळे मी काही राहणार नाही, लगेचच संध्याकाळच्या ट्रेनने मुंबईला जाणार आहोत आम्ही। त्याच्यामुळे जाऊनही काही निवांत रिलॅक्स असं काहीही फील होणार नाही आहे, हे मला माहिती होतं। माहेर म्हटलं की आई वाट पाहते किंवा आपले आई वडील, भाऊ बहीण सगळे वाट पाहतात, पण असं काही नाही। आई नसल्यामुळे आता फक्त अंजली, भाऊ वडील आहेत आणि अंजली असल्यानंतर तरी छान वाटतं आणि गेल्याबरोबर आनंदीला बघितल्यानंतर खूपच छान वाटतं। पण यावेळेस असं काही झालेलं नाही, कारण ते सगळेजण गावी गेलेले होते त्यांच्या माहेरी। त्याच्यामुळे गेल्यानंतर इतकं थोडंसं गेल्याबरोबर थोडंसं वेगळं वाटलं, कारण जो आनंद, जो हॅप्पी वाटायला पाहिजे तसं काही वाटलं नाही। पण चला, कधी कधी असं होतं, आपल्या कामासाठी आल्यानंतर कधी त्यांची पण महत्त्वाची कामं असतात, त्याच्यामुळे जावं लागतं, पण हरकत नाही। पण एक मनाला वाटलं की असल्यानंतर कोणीतरी घरी आहे, आपली वाट पाहत आहे म्हणून छान वाटतं। पण ते यावेळेस तसं फील झालं नाही, गेल्याबरोबर खूप असं वेगळंच वाटलं। त्याच्यामुळे चला तर मग आता आपण घरी जाऊयात आणि गेल्यानंतर तुमच्याशी बोलेन।